उद्धव ठाकरेंनी रविवारी होत असलेल्या भारत-पाकिस्तान मॅचवरनं भाजपवरती जोरदार प्रहार केलाय। देशभक्तीचा व्यापार केला जातोय, देशापेक्षा व्यापार महत्त्वाचा वाटतोय का, असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय। एकीकडे जवान शहीद होतायत तर दुसरीकडे आपण क्रिकेट खेळायचं का, हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला किंवा विचारलेल्या सवालांना भाजप नेत्यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय। मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे, नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे। देशभक्तीचा व्यापार, जर नीरज चोप्राला तुम्ही देशद्रोही म्हणणार असाल तर उद्या जय शाह तिकडे गेल्यानंतर जय शाह सुद्धा देशद्रोही आहे का, याचं उत्तर आम्हाला पाहिजे। का हिंदुत्वापेक्षाही देशापेक्षाही त्यांना व्यापार मोठा वाटतोय, हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच पूर्वी राजकीय वादळ उठलंय। उद्धव ठाकरेंनी या क्रिकेट सामन्यांवरनं भाजपवर शाब्दिक हल्लाबोल केलाय। आशिया चषक T20 स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये मैदानात सामना रंगेल। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच हे दोनही संघ मैदानात आमनेसामने येणार आहेत। एप्रिल महिन्यात पहलगाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात निष्पाप भारतीयांची हत्या झाली। याचाच निषेध म्हणून पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये अशी मागणी जोर धरते आणि याच सामन्याचा निषेध म्हणून माझं कुंकू माझा देश अभियान राबवणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे। आता हर घर से सिंदूर हा मोदींना पाठवला पाहिजे, आम्ही तर पाठवतोय। उद्या रविवार आहे, उद्या संध्याकाळी मॅच आहे। उद्या सकाळी साधारणतः 11च्या सुमारास राज्यभर शिवसेनेच्या महिला आघाडीतल्या सगळ्या कार्यकर्त्या या मोठ्या चौकात जमतील आणि एक मोठ्या डब्यात सगळ्या जणी सिंदुराच्या पुढ्या त्याच्यात टाकतील आणि हे सगळे डबे राज्यभरातून मोदींना त्यांच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये नजीकच्या पोस्ट ऑफिसमधनं, कारण त्याच्यात खाजगी कुरिअर नेते जात नाही, त्याच्यामुळे ते जे काय अधिकृत मार्ग असेल त्या अधिकृत मार्गाने पंतप्रधान मोदींना हर घर से सिंदूर आता उद्या आम्ही पाठवणार आहोत। रक्त आणि पाणी एकत्रित वाहू शकत नाही अशी भूमिका पंतप्रधान मोदींची होती। याच पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान सामना कसा चालतो असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला। तर ऑपरेशन सिंदूर थांबवलं का, हा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय। आता नेमकं मोदीजींचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे, नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे। देशभक्तीचा व्यापार, यांना व्यापारापुढे देशाची सुद्धा आता काही किंमत राहिलेली नाहीये। राजनाथ सिंगना मला विचारायचंय आणि अमित शहाना सुद्धा मला विचारायचंय की तुम्ही आता हे युद्ध थांबवलंय हे जाहीर करणार आहात का? भारत आणि पाकिस्तान सामन्यावरती बहिष्कार टाकावा अशी मागणी करतानाच सामना बघायला जाणाऱ्यांना सुद्धा आता देशद्रोही ठरवणार का, अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली। तर ठाकरेंच्या टीकेला नितेश राणेंनी जोरदार उत्तर दिलंय। मला मोदींना प्रश्न विचारायचे की तुमचे सगळे आंडूपांडू लोक आजूबाजूला बसलेत, म्हणजे अगदी BCCIचं जय शहा सुद्धा, जर नीरज चोप्राला तुम्ही देशद्रोही म्हणणार असाल तर उद्या जय शाह तिकडे गेल्यानंतर जय शाह सुद्धा देशद्रोही आहे का, याचं उत्तर आम्हाला पाहिजे। आणि जी लोक क्रिकेट मॅच बघायला जातील ते देशद्रोही आहेत का? उद्या जी लोक टीव्हीवरती मॅच बघतील ते देशद्रोही आहेत का? आणि यांना तर आता जाहिरातीची एवढीच चटक लागलेली आहे। मी भाजपला सांगेन की मग उद्या निर्लज्ज तर तुम्ही आहातच, जो हिंदुस्थान पाकिस्तानचा क्रिकेट सामना चालू असेल त्यावेळेला तुम्ही तुमच्या दांडियाची जाहिरातमध्ये टाका ऑपरेशन सिंदूरची, आणि दांडिया आहे सगळ्यांनी या, कारण ते करू शकतात। अरे यही आदित्य ठाकरे छुप के भारत पाकिस्तान का मैच देखेगा बुरखा पहन के, और उसका फायदा ऐसा है आवाज भी हेल्प कर देगा उसको। मैं औरत हूँ, हो गया ना खत्म। बुरखा पहनेगा, ऐसा आवाज आएगा, कौन बोलेगा वो आदित्य ठाकरे? चलो मैडम बैठो, हो गया काम। पाकिस्तान जिंदाबाद। खरे राष्ट्रभक्त रविवारचा सामना पाहणार नाहीत असं म्हणत संजय राऊतांनीही भाजपला घेरलं। लोक भारतात सुद्धा ती मॅच पाहणार नाही, जे प्रखर राष्ट्रभक्त आहेत, प्रखर राष्ट्रभक्त आहेत, ज्यांनी तो पेलगावचा हल्ला पाहिलेला आहे, अनुभवला आहे, आणि त्यानंतर तो देश या धक्क्यातून अद्याप सावरलेला नाही, असे लाखो कोट्यावधी लोक क्रिकेट प्रेमी असले तरी तो सामना पाहणार नाही। त्या सामन्यावरती
हसलेले चेहरे लोकांना दिसले भारतातले भारतीय, तर लोक त्यांना इथे आल्यावर देशात जोडे मारतात. उद्धव ठाकरेंनी भारत पाकिस्तान सामन्यावरनं भाजपला घेरल्यानंतर तितक्याच द्वेषानं भाजपनंही पलटवार केलाय. त्यामुळे यांनी माझा देश माझं कुंकू हे अभियान राबवू नये, तर माझा लादेन आणि माझं पाकिस्तान अशा पद्धतीचं अभियान राबवलं पाहिजे. लादेन काय वाजे काय लादेन आहे का, अशा पद्धतीचा प्रश्न उद्धव ठाकरेंना पडला होता. त्यामुळेच त्यांनी आता लादेनवर प्रेम सांगण्यासाठी, पाकिस्तानवर प्रेम दाखवण्यासाठी माझा लादेन माझा पाकिस्तान अशा पद्धतीचं अभियान राबवून त्या पद्धतीनं योजना आखली पाहिजे. हरे झंडे फड़काए गए, हरा गुलाल उड़ाया गया, सर तन से जुदा जैसे नारे यही उद्धव ठाकरे के सांसद के लोग दे रहे थे. तभी इनको पाकिस्तान के ऊपर अपना गुस्सा समझा नहीं. अभी इसको भारत के ऊपर बहुत प्यार आ रहा है. यही उद्धव ठाकरे के महाविकास आघाड़ी के सरकार के वक्त अगर वो सरकार 5 साल टिकती ना, तो यही उद्धव ठाकरे ने मालवनी के जो आमदार है असलम शेख, उनको राज्य का उप मुख्यमंत्री बनाने का शब्द दिया था. और मोदी जी को और हमारे भारतीय जनता पक्ष के हमारे अमित शाह जी को, राजनाथ सिंह जी को ना इनकी सर्टिफिकेट की जरूरत नहीं है. ये जिहाद हृदय सम्राट है ये उद्धव खान, ये क्या बोलेगा मेरे को. पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तान विरोधातली भावना तीव्र असताना आयोजित झालेल्या क्रिकेट सामन्यावरनं विरोध वाढू लागलाय हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.